त्याच्यावरती भागवतात, इथं पूजा करतात ना, त्यासाठी आम्ही इथे आलो फिरायला. तिथून सूर्याचा प्रकाश येतोय ना, आमचा कुमार प्रकाश नाही ते पण. तर आम्ही थोडंसं आतून जाऊन बसतो इथे गार्डनमध्ये. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली. बस हा आलेला आहे. एक नंबर वाटतं रे, फोटोशूट वगैरे करतात मस्त एकदम. त्याचा दिवस पूर्णपणे एन्जॉय करूया, बघूया आपली जर्नी कशी होते. आणि लोकल ट्रेनने जाणार आहे. बाईक घेऊन मी स्टेशनला सोडेन, स्टेशनवरून मग डायरेक्ट ट्रेन पकडेन, दादरला जाईन, दादरवरून मग नालासोपाऱ्याला जाईन. तर आपली जर्नी बघूया कशी होते दिवसभराची. तर चला मग आपण डायरेक्ट आता तिथे जाऊया. तर नमस्कार, मी योगेश पिंपळे. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज चाललो आहे नालासोपाऱ्याला. स्कूल फ्रेंड आहे मी, तर खूप दिवसांनी ठरलं की भेटूया. तर त्यासाठीच आम्ही आता भेटतो आहे. तर तो बोला की नालासोपाऱ्याला या. मग नालासोपाऱ्याला जाऊन मग तिथे आम्ही थोडंसं एन्जॉय करू. बाकीचे दोघं मित्र येणार आहेत, माझे स्कूल फ्रेंड आहेत ते दादरला येतील. मग तिथून आम्ही जाऊ. कोणती आहे? वडाळा आहे. वडाळा ट्रेन पकडून निघतो आता. चला चला चला. कुर्ल्याला पोचलो आहे आता. सेंट्रल लाईन पकडून दादरला जातो. ते AC ट्रेन आले. AC ट्रेन आपल्याला जायचंच नाही. बारके नॉर्मल लोकल ट्रेनच जायचं, कारण आपली लोकल ट्रेनची तिकीट आहे. ACचे डबे चांगले आहेत. आता मी दादर स्टेशनला पोहोचलेलो आहे. कारण एवढी गर्दी होती ना, तर मित्रांचा कॉल आला आहे, तो आला आहे, बोलतो मी 2 मिनिटं पोहोचतो. तिथून आम्हाला विरारची ट्रेन पकडायची आहे आणि नालासोपारा उतरायचं आहे. हे बघा गर्दी बघू शकतो मी, किती गर्दी आहे. एवढं लेट आलास का मला सांग आधी. कुत्र्या मला बोललास की मी पोचलो दादरला आणि होताच कुठे तू? का कुठं का बोलत? डोळे खायला आलं तसं तुझं. हा बघा, हा आहे ना, मला खोटं बोलून आला. बोलला की दादाला पोचलो मी वरती प्लॅटफॉर्मवरती. मी वाट बघतोय. ट्रेन पण गेली आमची विरारची पहिली, आणि हा होता चिंचपोकळीला. मला लई शिवाय द्यायची, तर पण आता ट्रेन लगेच आली म्हणून मी ते काय केलं नाही. पाया पडतो. लगेच ट्रेन आल्यामुळे मी ट्रेनमध्ये चढलो, त्यामुळे याला शिवाय नाही दिल्या. पण ते वसायला उतरल्यानंतर माझा एक मित्र येणार आहे, तिथं उतरल्यानंतर मग त्याला बरोबर त्याची काढायची. फायनली आम्हाला जागा भेटली बसायला. वाटलं होतं की आता जागा भेटत नाही लवकर, कारण विरार ट्रेन सगळं उभं होते. उतरले बाजूच्या, त्यामुळे आम्ही बसलो. तर फायनली आम्ही आता नालासोपाऱ्याला उतरलेलो आहे. आता आशिष कुठे भेटतं तर बघूया. आता तो भेटला की म्हणजे आम्ही पुढे दे. बघा आमचा मित्र आलेला आहे, आशिष. अरे हाय, कसा आहे? फायनली भेटला. आणि आता मला मागायचं ह्याची पूर्ण काढायची आता. अरे साव, मी दादरला उभा आहे आणि बोलतो काय, मी दादरला पोचलोय. दादरला पोचलो बोलतो आणि बोलतो काय, नंतर मला कॉल करू शकतो मी चीज पोकलच आहे. तर फायनल आम्ही नालासोपारा पोचलो. आता आशिषचा प्लॅन आहे इथून पुढे. तर इथून पुढे कुठे जायचं तो सगळं आशिष ठरवणार आहे. रिक्षा आहे. तर आम्ही ॲक्च्युली सोपारा गाव ना, सोपारा गावामध्ये पण सोपारा गावामध्ये जायचं आम्हाला. इथून बस वगैरे आहेत. तर रिक्षाला मी विचारलं तर रिक्षावाले 80 रुपये बोलते डायरेक्ट. ते सोपारा स्टुपा काय एक डेस्टिनेशन आहे, ते आशिषने सजेस्ट केलेलं आहे. तर तिथेच चाललो आहे मी. आम्ही ॲक्च्युली वॉकिंग आलो, कारण बस का टायमावरती आली नाही, तर थांबून वैतागलो. कोणतं मंदिर आहे आशिष? पंचमुखी हनुमान मंदिर आहे. तर आज शनिवार तर नाही, हां, त्यामुळे मग आता जात नाही मी. 1 नंबर मंदिर बनलं आहे. आम्ही तर वाटापाची गाडी शोधतो, पण काय गाडी सापडत नाही. हां, ते पण थोडा वेळ मला पण भूक लागेल. मग आपण एकत्र खाऊ. कशाला एकत्र?
काय गया वडापाव समोसा पाव आहे. समोसा हा आहे. मी काय बोलतो 2 वडापाव घेऊया आणि हे कोथिंबीर वडी आहे ना, कोथिंबीर वडी आहे ना, एक कोथिंबीर वडी प्लेट घेऊया आणि 2 वडापाव. मग बघू लागलं तर आशिष या कोथिंबीर वडी खाऊया ना, कोथिंबीर वडी घ्यायची. अच्छा तू पण आहे. एक वडापाव खातो कारण सकाळी दुपारी मी लंच नाही केला त्याच्यावरती भागवतो. घे ना तू, घे ना कोथिंबीर. आम्ही सोपारा गावामध्ये एंट्री केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता बाजूला हे पूर्ण गावच आहे जे दिसतंय ते. आम्ही 5 मिनिटात तिथं पोहोचू. तिथे जाऊन बघूया आपण. हे बुद्धाची मूर्ती आहे नाही. हां इथं मूर्ती आहे. तर काम चालू आहे याचं. हा बघा हा ही कमानी आहे. इथून आपल्याला एंट्री करायची आहे. इथून आपलं सगळं आतमध्ये जाऊया. आणि इथे बघा बाबासाहेबांचा पुतळा इथे. हा बघा. तर इथून असं आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे. तर फायनली बघा इथं पोहोचलेलं आहे. हीच जागा. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे सरळ. तसं जंगल टाईपच आहे पूर्ण. हे विटांचं असं पिरॅमिडसारखं केलेलं आहे रे. स्तूप ना. तर हे 2,500 वर्षापूर्वीच असतं. इथं छोटीशी मूर्ती पण येते बघा, तुम्हाला दाखवतो. तर हे लोक इथं पूजा करतात ना. बुद्ध मूर्ती आहे ती सुद्धा 2,500 ती एक नवीन मूर्ती असेल मला वाटतं. एक जुनी आहे आणि एक आहे ती दुसरी नवीन आहे. इथं काय होतं नक्की असं स्तूप. ओके. हे पण मस्त आहे. हे ह्याचा आता आम्ही जास्त अभ्यास नाही केला त्यामुळे आम्हाला जास्त डिटेल्समध्ये आयडिया नाहीचं. माझ्या मित्रांनी सांगितलं, आशिष बोलला की इथे जर एक ऐतिहासिक हे आहे, जागा आहे. तर त्यासाठी आम्ही इथे आलो फिरायला. 2,500 वर्षापूर्वीचा विटा. ओके. एक नंबर वाटतं रे. हे काहीतरी असं म्हणजे असेल ना की असं चौकोन गोल गोल बनवून. हां हा पहिला असं गोल घुमटासारखं होता आमचं. ओके. आणि नंतर मग ते जसं जसं ते जुनं झालं त्याच्यानंतर ते पडून तसंच पडलेलं आहे ते. हां 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 समजलं. आणि हे सगळं जे बांधकाम आहे ते 2,500 वर्ष जुनंच बांधकाम आहे. त्याच्यातलं हे नवीन केलं असेल पण हे जे आहे ना हे सगळं स्ट्रक्चर जुनं आहे. हा पूर्ण जे दिसतोय तो हे जे हे नवीन केलं असेल पण हे जुनं आहे. हा हे जरा ते जांबा दगड वाटतो ना. हा विटा बघा सगळ्या मस्त आहे. तर इथे खरं हे एवढंच आहे काय. झोपडी एक तिथे. हे लोक म्हणतात गार्डन साफसाफ म्हणजे हे मेंटेन ठेवण्यासाठी आहेत लोक. इथे फुलं बिलं वाहलेत रे. काय एक नंबर वाटतं रे इकडे. शांतता, भरपूर शांतता आहे. काय हां रे. काही मूर्ती इथे. इकडे झाडी मस्त आहे बघा. नारळी झाड आहेत ना, एक नंबर वाटतात. आणि असं तिथून सूर्याचा प्रकाश येतो ना. आमचा कुमार प्रकाश नाही ते पण हा सूर्याचा प्रकाश मस्त वाटतोय. इथे मेंटेन ठेवण्यासाठी ना हे लोक आहेत म्हणजे साफसफाई करायला, गवत बिवत काढण्यासाठी बघा ते गवत काढतायत. पूर्ण रान मेंटेन ठेवतात. इकडे बोलले काहीतरी आहे आतमध्ये, तर आपण तिकडे जाऊया. एक नंबर वाटतं यार. तिकडे बघा वॉशरूम आहे आणि इकडे काय नाही, असं थोडं फिरणंच, बाकी तर काय नाही, एवढंच आहे. इकडून बाहेर जाण्यासाठी जागा आहे. ती लेक आहे काय तिकडे. मस्त वाटतं ना, झाड आहे. आणि इथे बाजूला कमळाची फुलं आहेत वाटतं आतमध्ये. नाही 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 तिकडं दिसतंय कमळ आहेत का. इथून गेट इथून एंट्री आहे की माहीत नाही. आणि मंदार तुफाराम स्तूप आहे ना, बौद्ध स्तूप आहे ना, त्याच्या इथे जायचं.
मस्त वाटतं रे बांधलेलं आहे. बघा ना बाजूने पूर्ण मस्त बांधलेलं आहे. हा इथे छोटासा लेक आहे पण इथे सगळं घाण आहे. हे फुलं वगैरे टाकलेले आहेत. घाण नाही बोलू शकत पण फुलं वगैरे टाकले तरी. प्राचीन स्मारक बुद्ध स्तूप आहे नालासोपारा पश्चिम. हे जे स्तूप आहे ना अशा पद्धतीचं होतं ते. ओके असं आहे ना. जो इकडे जे घुमटसारखं बघितलं दाखवलं मग ते. तर आम्ही थोडंसं आतमध्ये जाऊन बसतो इथे गार्डनमध्ये मस्त रिलॅक्समध्ये. तर चला थोडं आपण तिथे समोर गार्डनमध्ये बसूया. ऐक ना दादा इथे हे एवढंच आहे अजून मूर्त्या ते मग सुरुवातीला आहेत मूर्त्या त्या. ओके त्या पण जुन्याच मूर्त्या. त्यातली एक नवीन मूर्ती आहे काय जी कलरवाली आहे ती. ओके आणि बाकीच्या जुन्या मूर्ती आहेत. बाकीच्या त्या साईडला ठेवल्यात थोडं ते घर दिसत तू म्हणजे बाजूला. ओके. हा तेच मी पहिला जुना व्हिडिओ बघितला होता ना त्याच्यामध्ये ते एकत्र होत्या. हां हां त्या साईडला ठेवलं. हे पण त्या आधीच्याच हे 2,000 वर्ष आधीच्या हे हे दगड. ओके. आता हे पूर्ण नूतनीकरण चालू आहे का? हो मग तुम्हीच किती जण तुम्ही असे सगळं करता सगळं साफसफाई वगैरे किंवा मेंटेन ठेवता गार्डन हे? ठीक आहे. तिघंजण तुम्ही काय? ओके. तर तिघंजण आहेत इथे. हे लोक सर्व मेंटेन ठेवतात आणि ते तुम्ही बघितलं जातं तिकडे मूर्त्या अर्ध्या ठेवल्यात है ना. तर बोला ना तिकडे अर्ध्या मूर्त्या ठेवल्या. तर फायनली आम्ही तिघं तर आलो होतो मागाशीच तुम्ही बघितलंच. हे बघा हा एक इकडे बसला आहे आणि एक हा इकडे बसला आहे आणि जो चौथा मित्र येणार होता ना तो पण फायनली आला आहे. तो बघायला तर बघा दाखवतो तुम्हाला. गपचूप ठेवतो कॅमेरा नाही तर मग तो एक तर लाजतो आहे कॅमेऱ्यामध्ये. हे वाग्या इकडे बस. इकडे ना सावलीला. त्याला काय करू नको तो खेळतोय. आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली. बस हा बघा फायनली आमचा चौथा मित्र आलेला आहे. आणि जिंकलो मी काटेच्या हा बघा. वाटेवरी. हा आमच्या सोबत आहे. किती मस्त आहे. आमच्या सोबतच फिरतोय आम्ही आल्यापासून ना आमच्या सोबतच आहे. अरे पाचवं बोट. अरे विकी आमचा पाचवा मित्र तो आम्हाला टांग देतो म्हणून त्याच्या जागी हा आलेला आहे. सेल्फी देते तो. एक नंबर वाटतं रे. मग बाकी अभि काय चाललंय तुझं? बस इथेच थांबली. इथेच थांबली बस. बसने बरं आम्ही चालत आम्ही चालत आलो. आम्ही टाइमपास करत आलो. हां चालत इथे आहे ना कुत्र्याची पिल्ली आहेत. एकदम भारी वाटतं. जबरदस्त वाटतं. तुम्हाला दाखवतो. हे बघा किती मस्त आहेत ना. नक्की आलं तर तिकडे आलं की फोन करेन तुला. मस्त आहेत एकदम. तर तिच्या आईने बघितलं तर आम्हाला चावेल ती त्यामुळे आम्ही निघतो इथून आता. अरे एक नंबर सूर्य वाटतो. सूर्य बघा हो का काय सीन वाटतो ना सूर्याचा. हा बघा काय सूर्य वाटतं. ब्लॉग बनवतोय हा बघ. तर बघा आमच्या मित्रासोबत बोलतो आम्ही. गणेश घाडगे त्याचा चेहरा दिसत. हा बघा हा बघा दिसला. ए ब्लॉग बघ आता ब्लॉगमध्ये येशील तू. येतो मी सण वेळ काढून येतो मी. वेळ काढून हां 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 आपण जाऊया कुठेतरी फिरायला. हा हा चल. हा तर हे बॅक साईडचं तर बघितलंच होतं. इथे मंदिर होतं. आपण मगाशी येता वेळेला मंदिर बघितलं होतं ना तर ते आपण बघितलं नाही त्यामुळे मी आता आलो आहे. हा बघा हे मंदिर आहे. ही जुनी मूर्ती आहे मला वाटतं. ही आणि ही एक जुनी असेल मूर्ती आणि ही मध्ये आहे ना ती. आणि ही आत्ता नवीन लेटेस्ट मूर्ती बोलतात. ह्याच्यामध्ये तेल टाकलं वाटतं. हे असं छोटंसं मंदिर आहे ना बाजूला बुद्ध स्तूप आहे. हे बघा या ठिकाणी मूर्तीची पूजा करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समिती. तर फायनली आपलं इथले झालं सर्व एक्सप्लोर करून. आणि आपला हा दिवस तुम्ही बघितला कसा गेला आहे पूर्ण दिवस. खूप भारी वाटलं इकडे आलो.
तुम्ही पण कधी इकडं जवळपास असाल नालासोपाऱ्याच्या तर तुम्ही नक्की इथे येऊन व्हिजिट करा. खूप शांतता वाटते. आम्ही कमीत कमी अर्धा ते 1 तास बसलो असं ना आपण आतमध्ये रिलॅक्स एकदम म्हटलं. तुम्ही तर बघितलं हा आता लेट आला थोडासा, अर्धा तास झाला याला येऊन, पण एक नंबर एक्सपिरियन्स इथला. खूप शांत वाटतं. तुम्ही नक्की इथे या. आणि हा ब्लॉग आता आपण इथं स्टॉप करूया आणि भेटूया पण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.